Okay, good afternoon friends. Very good afternoon to all of you. Today we are going to discuss about our new topic called as optical activity. आज आपण ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी या टॉपिक बद्दल डिटेल मध्ये शिकणार आहोत आणि माझ्या हिशोबाने हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. IMP. ओके बेटा, लक्षात घ्या ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, हा कन्सेप्ट कशामुळे निर्माण झाला, या कन्सेप्टचं वैशिष्ट्य काय आहे. ओके, आपल्याला नेमकं या कन्सेप्टमध्ये काय शिकायचं. हे मुलांना 12वी झाली, त्यांची 12वी होऊन जाते तरी सुद्धा ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी काय असते हे त्यांना व्यवस्थित कळत नाही. म्हणून तुम्हाला जर ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीमध्ये काही समजलं नाही तर कॉमेंटमध्ये टाका किंवा याच व्हिडिओला रिपीट पहा. मी सर्व काही गोष्टी तुमच्या क्लिअर करणार आहोत. ओके मुलांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी मी काय म्हणलं, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी तुम्हाला शिकण्यासाठी तुम्हाला पहिले प्लेन पोलराइज लाईट, मी काय म्हणलं, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी शिकण्यासाठी पहिले तुम्हाला प्लेन पोलराइज लाईट काय असते हे माहीत पाहिजे. ओके, तरच तुम्हाला ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी शिकता येते. तर आपण पहिले प्लेन पोलराइज लाईट, काय म्हणलं मी, प्लेन पोलराइज लाईट कशाला म्हणतात ते पाहूया. ओके पहा, प्लेन पोलराइज लाईटला शॉर्ट फॉर्म मध्ये PPL म्हणतात. व्हॉट इज मीन बाय प्लेन पोलराइज लाईट. लक्षात घ्या बेटा, प्लेन पोलराइज लाईट कशाला म्हणतात. आपल्याला माहित आहे, नॉर्मल लाईट माहित आहे ना आपल्याला. ओके, नॉर्मल लाईट किंवा ऑर्डिनरी लाईट जे की आपल्या दैनंदिन जीवनात आपण यूज करतो, लाईट सोर्स असते. पहा, समजा हा एक पॉइंट आहे, हे पॉइंट सोर्स ऑफ लाईट आहे. हे काय, एक पॉइंट सोर्स ऑफ लाईट आहे. ओके, आता जर समजा या जागी मी लाईट लावला तर त्या लाईटचा प्रकाश, त्या लाईटचे रेडिएशन कुठे पसरतील, सर्वीकडे पसरतील. इकडं इकडं, वरी खाली, इकडं तिकडं, सगळीकडे पसरतील, आहे की नाही. मग जर समजा आपण इथं ऑर्डिनरी लाईट ठेवला बेटा, हा ऑर्डिनरी लाईट सर्व डायरेक्शन मध्ये व्हायब्रेट करते. काय, दिस इज कॉल्ड एज ऑर्डिनरी लाईट और आपला नॉर्मल लाईट. लक्षात घ्या बेटा, व्हेन काय म्हणलं मी, ज्या वेळेस आपला ऑर्डिनरी लाईट, ओके, ज्या वेळेस आपला ऑर्डिनरी लाईट आपण निकॉल प्रिझम मधून पास केला, काय म्हणलं मी, ज्या वेळेस आपला ऑर्डिनरी लाईट आपण निकॉल प्रिझम मधून पास केला, काय म्हणलं, याचं मी असं निकॉल प्रिझम ठेवलं, काय ठेवलं, ओके. पहा बेटा, पहिले तर तुम्हाला एवढं समजायला पाहिजे की ऑर्डिनरी लाईट और नॉर्मल लाईट म्हणजे काय. ओके, ऑर्डिनरी लाईट म्हणजे असा लाईट, ऑर्डिनरी लाईट और नॉर्मल लाईट म्हणजे असा लाईट की ज्याची रेडिएशन सर्व डायरेक्शन मध्ये व्हायब्रेट होतात. ओके, द लाईट विच व्हायब्रेट्स, द लाईट हुज रेडिएशन व्हायब्रेट्स इन ऑल डायरेक्शन, या डायरेक्शन मध्ये, या डायरेक्शन, या सर्व इकडे तिकडे सगळं. ओके, जो लाईट सर्व डायरेक्शन मध्ये व्हायब्रेट होतो तशा लाईटला ऑर्डिनरी लाईट म्हणतात. जर समजा हा ऑर्डिनरी लाईट आपण या निकॉल प्रिझम मधून पास केला, काय म्हणलं मी, जर समजा आपण ऑर्डिनरी लाईट हा निकॉल प्रिझम मधून पास केला, हे असा आहे की नाही. ओके, तर जर आपण ऑर्डिनरी लाईट हा निकोल प्रिझम मधून पास केला तर निकोल प्रिझम मधून पास झाल्यानंतर आपल्याला इथं जो लाईट भेटतो ना त्या लाईटला प्लेन पोलराइज लाईट म्हणतात, जो की कसा दाखवतात पहा. ओके ओके, पहा बेटा, जर समजा आपण ऑर्डिनरी लाईटला निकॉल प्रिझम मधून पास केलं
तर आपल्याला जो लाईट भेटतो बाहेर निघाल्यावर त्या लाईटला प्लेन पोलराइज लाईट असं म्हणतात. लक्षात घ्या. वेन द ऑर्डिनरी लाईट ऑर नॉर्मल लाईट इज पास्ड थ्रू निकॉल प्रिझम अँड दॅट आफ्टर वी गेट द लाईट इज कॉल्ड ॲज प्लेन पोलराइज लाईट. आहे की नाही बेटा? ओके. आता ऑर्डिनरी लाईट आणि प्लेन पोलराइज लाईट मध्ये काय फरक असते बेटा? ऑर्डिनरी लाईट ऑर नॉर्मल लाईट पूर्ण डायरेक्शन मध्ये त्याचे रेडिएशन पसरतात, त्याचे रेडिएशन पूर्ण डायरेक्शन मध्ये व्हायब्रेट होतात. पण प्लेन पोलराइज लाईटची डायरेक्शन, प्लेन पोलराइज लाईटचे रेडिएशन फक्त असे एकाच डायरेक्शन मध्ये व्हायब्रेट होतात असे फक्त. ओके. ऑर्डिनरी लाईट सगळीकडे पसरतो, पण प्लेन पोलराइज लाईट फक्त एकाच डायरेक्शन मध्ये व्हायब्रेट होत सरळ पुढे जात असतो. आहे की नाही बेटा? तर हे झालं बेटा प्लेन पोलराइज लाईट. ओके, लक्षात घ्या. आता या प्लेन पोलराइज लाईट मधला कोणताही एक रेडिएशन घेतला मी, हे पूर्ण घेतलं तरी चालते किंवा एक घेतलं तरी, फक्त आपल्या समजण्यासाठी. काय? फक्त आपल्या समजण्यासाठी. आहे की नाही? जर समजा हा प्लेन पोलराइज लाईट मी घेतला, आहे की नाही, आहे की नाही, या प्लेन पोलराइज लाईटला मी जर एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडवर टाकलं, मी काय म्हणत आहो, आता आपल्याला या प्लेन पोलराइज लाईटची गरज आहे. आपल्याला आता प्लेन पोलराइज लाईट समजला, आहे की नाही? या प्लेन पोलराइज लाईट, मी काय म्हणलं, या प्लेन पोलराइज लाईटला जर समजा आपण एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मधून पास केलं, ओके, तर या ऑर्गॅनिक कंपाऊंडनं या प्लेन पोलराइज लाईटला जर रोटेट केलं, इकडं रोटेट केलं किंवा इकडं रोटेट, राईट हँड साईडला रोटेट केलं किंवा लेफ्ट हँड साईडला रोटेट. मी काय म्हणलं, जर समजा प्लेन पोलराइज लाईटला आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड मधून पास केलं, एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मधून पास केलं, तर या ऑर्गॅनिक कंपाऊंड मधून पास केल्यावर हा प्लेन पोलराइज लाईट, काय म्हणलं मी, हा प्लेन पोलराइज लाईट असा स्ट्रेट होता ना, रोटेट झाला, आहे की नाही? एक तर राईट हँड साईडला रोटेट झाला पाहिजे, नाही तर असा लेफ्ट हँड साईडला रोटेट झाला पाहिजे. काय? पहा बेटा, मी काय म्हणलो, जर समजा आपण प्लेन पोलराइज लाईटला एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मधून पास केलं, त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडनं त्या लाईटला एक तर राईट हँड साईडला रोटेट केलं, एक किंवा लेफ्ट हँड साईडला, दोघांपैकी कोणत्याही साईडला रोटेट करून, राईट हँड साईड और लेफ्ट हँड साईड, आहे की नाही? पहा काय म्हणत आहो मी, जर समजा प्लेन पोलराइज लाईटला त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडनं राईट हँड साईडला रोटेट केलं किंवा लेफ्ट हँड साईडला रोटेट केलं, तर आपण असं म्हणू शकतो की हा ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे आणि त्या फिनॉमिनाला ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी असं म्हणतात. आता तुम्हाला समजलं? म्हणजे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे एखाद्या कंपाऊंडची, मी काय म्हणलं, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे एखाद्या कंपाऊंडची अशी प्रॉपर्टी असते की ज्यामुळं तो कंपाऊंड त्याच्यावर पडलेला प्लेन पोलराइज लाईट एक तर राईट हँड साईडला रोटेट करेल, नाही तर लेफ्ट हँड साईडला रोटेट करेल, पण कुठंतरी रोटेट करेल. काय म्हणलं मी? कुठंतरी रोटेट करेल, राईट हँड साईडला करू अथवा लेफ्ट हँड साईडला करू. ओके. जर समजा या ऑर्गॅनिक कंपाऊंडनं, मी काय म्हणलं, जर समजा या ऑर्गॅनिक कंपाऊंडनं हा लाईट रोटेट केला नाही, हा असाच ठेवला, हा लाईट असाच ठेवला, रोटेट सुद्धा केला नाही, राईट हँड साईडला सुद्धा केला नाही, लेफ्ट हँड साईडला सुद्धा केला नाही, तर हा कंपाऊंड ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतो, आहे की नाही? हे काय म्हणलं बेटा मी, पहिले तर आपल्याला एवढं माहित पाहिजे की प्लेन पोलराइज लाईट कशाला म्हणतात. ओके. ज्या वेळेस ऑर्डिनरी लाईट निकॉल प्रिझम मधून पास केला, त्यावेळेस आपल्याला जो लाईट भेटतो त्याला प्लेन पोलराइज लाईट म्हणतात. त्या प्लेन पोलराइज लाईटला जर समजा आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड, हे ऑर्गॅनिक कंपाऊंडचं सोल्युशन असते बेटा, हे काय असते, हे ऑर्गॅनिक कंपाऊंडचं सोल्युशन असते. ऑर्गॅनिकच नाही, कुठलाही घ्या, पण आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकायलो ना, म्हणून मी ऑर्गॅनिक कंपाऊंड इथं टाकला, आहे की नाही? लक्षात घ्या. जर समजा या प्लेन पोलराइज लाईटनं, हा प्लेन पोलराइज लाईट या ऑर्गॅनिक कंपाऊंडवर गेला आणि या ऑर्गॅनिक कंपाऊंडनं
तो लाईट रोटेट केला, मग तो कोणीकडेही करू, राईट हँड साईडला रोटेट करू किंवा लेफ्ट हँड साईडला रोटेट करू, फक्त रोटेट झाला पाहिजे, तर आपण असं म्हणू शकतो की हा ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. जर हा लाईट असा किंवा असा कुठेच रोटेट नाही झाला, तो अशाला असा असा स्ट्रेट राहिला, तर हा ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे असं म्हणता येते. मग याची इंग्लिशमधून डेफिनेशन कशी करायची पहा. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीची इंग्लिशमधून डेफिनेशन कशी करायची बघा. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? इट इज द फिजिकल प्रॉपर्टी ऑर फिनॉमिना. काय म्हणलं? इट इज द फिजिकल प्रॉपर्टी ऑर फिनॉमिना ऑफ एन ऑर्गॅनिक कंपाऊंड by which the compound can rotate the plane polarized light. The compound can rotate the plane polarized light either towards right hand side or left hand side. Okay. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी हे एका ऑर्गॅनिक कंपाऊंडचा असा फिनॉमिना आहे की ज्यामध्ये तो ऑर्गॅनिक कंपाऊंड त्याच्यावर पडलेला प्लेन पोलराइज लाईट एक तर राईट हँड साईडला रोटेट करेल, नाही तर लेफ्ट हँड साईडला रोटेट करेल. तो कुठल्याही साईडला रोटेट करेल, फक्त रोटेट झाला पाहिजे. जर रोटेट झाला नाही तर कंपाऊंड ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असेल. राईट हँड साईडला रोटेट झाला किंवा लेफ्ट हँड साईडला रोटेट झाला तरी तो कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल. तो कंपाऊंड राईट हँड साईडला रोटेट झाला, आपण म्हणतो ती ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. तो कंपाऊंड तो लाईट लेफ्ट हँड साईडला रोटेट झाला कंपाऊंडमुळे, तरी आपण असं म्हणतो की तो कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. पण असा स्ट्रेटच राहिला, कुठेच रोटेट नाही झाला, लाईट आहे की नाही, कुठं रोटेट व्हायला हे आपल्याला कळते बेटा, आहे की नाही. आणि ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी आपण प्रॅक्टिकली मोजू शकतो. लक्षात घ्या, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी इज नॉट अ थेरॉटिकल फिनॉमिना. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीचं प्रॅक्टिकल केल्या जाते. आणि ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडची किंवा कोणत्याही कंपाऊंडची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी जर आपल्याला चेक करायची असेल तर ते कोणत्या इन्स्ट्रुमेंटनं चेक करतो आपण? त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे पोलरीमीटर. काय म्हणलं मी? पोलरीमीटर. पोलरीमीटर POLORIMETR. पोलरीमीटर नावाचा जो इन्स्ट्रुमेंट आहे त्या इन्स्ट्रुमेंटद्वारे आपण एखाद्या कंपाऊंडची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी मेजर करू शकतो. त्या कंपाऊंडमध्ये, त्या इन्स्ट्रुमेंट पोलरीमीटरमध्ये तुम्हाला दिसते बेटा की कंपाऊंड राईट हँड साईडला रोटेट व्हायला की लेफ्ट हँड साईडला रोटेट व्हायला, आहे की नाही. आणि जर रोटेट होतच नसेल तर तो लाईट असा स्ट्रेट दिसते. ओके. जर समजा राईट हँड साईडला रोटेट व्हायला तर असा दिसेल आणि लेफ्ट हँड साईडला रोटेट व्हायला तर असं दिसेल. पण स्ट्रेट जाताना दिसायला तर समजायचं की कंपाऊंड ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे. ओके बेटा. तर याला म्हणतात बेटा ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. काय म्हणलं डेफिनेशन? इट इज द फिजिकल प्रॉपर्टी ऑर फिनॉमिना ऑफ एन ऑर्गॅनिक कंपाऊंड बाय विच द कंपाऊंड कॅन रोटेट द प्लेन पोलराइज लाईट आयदर टुवर्ड्स राईट हँड साईड ऑर लेफ्ट हँड साईड, आहे की नाही. एक तर राईट हँड साईडला रोटेट करेल, नाही तर लेफ्ट हँड साईडला रोटेट कराल, आहे की नाही. तर तो कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल बेटा, आहे की नाही. चला, आता आपल्या मनात असा प्रश्न येत असेल, मी काय म्हणतो, आता तुमच्या मनात असा प्रश्न येत असेल की असे कोणते ऑर्गॅनिक कंपाऊंड असतील, आहे की नाही, असे कोणते ऑर्गॅनिक कंपाऊंड असतील जे की ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात, आहे की नाही. ज्याला या सोल्युशनमध्ये, ज्याला आपण पोलरीमीटरमध्ये टाकलं आणि त्याच्यावर प्लेन पोलराइज लाईट टाकला, तर असे कोणते ऑर्गॅनिक कंपाऊंड असतील की जे प्लेन पोलराइज लाईटला रोटेट करतात, म्हणजे जे कंपाऊंड ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवतात, ते कंपाऊंड कोणते असतात. पहा बेटा, हे कन्सेप्ट आहे महत्वाचा की कोणते कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात. काय म्हणलं? पहा बेटा, कोणते कंपाऊंड, काय म्हणलं मी, कोणते कंपाऊंड हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात, म्हणजे कोणते कंपाऊंड ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवतात. लक्षात ठेवा बेटा, ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये, मी काय म्हणलं, ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कायरल सेंटर असते, काय म्हणलं मी, ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कायरल सेंटर असते, और त्याला दुसरं नाव स्टिरियोजेनिक सेंटर, और त्याला तिसरं नाव असिमेट्रिक सेंटर, और त्याला तिसरं नाव, चौथं नाव अँटीपोड. पहा, मी काय म्हणलं,
ज्या कंपाऊंडमध्ये कायरल सेंटर असते किंवा स्टेरिओजेनिक सेंटर असते किंवा असिमेट्रिक सेंटर असते किंवा अँटीपोड असते तेच कंपाऊंड ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवतात, आहे की नाही. कायरल सेंटर और स्टीरियोजेनिक और अँटीपोड. लक्षात घ्या बेटा, ज्या कंपाऊंडमध्ये कायरल सेंटर असते, स्टेरिओजेनिक सेंटर असते, असिमेट्रिक सेंटर असते किंवा अँटीपोड असते त्या कंपाऊंडलाच ऑप्टिकली ऍक्टिव्ह असता येते, त्या कंपाऊंडलाच ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवता येते. मग कायरल सेंटर म्हणजे काय, तुमच्या मनात प्रश्न आला असेल कायरल सेंटर म्हणजे. लक्षात घ्या, कायरल सेंटर म्हणजे इथं मी काढून दाखवतो, आहे की नाही. लक्षात घ्या बेटा, समजा हे सेंटरला एक ॲटम आहे. काय म्हणलं बेटा, हे सेंटरला जे एक ॲटम आहे, या सेंट्रल ॲटमला जर अटॅच असणारे चारीला चारी सर्व ग्रुप, चारच नाही, फक्त ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कार्बन भोवती 4 बॉन्ड असतात म्हणून आपण सेंटरला कार्बन ठेवतो, आहे की नाही. जर समजा सेंट्रल ॲटमला अटॅच असलेले सर्व ग्रुप, मी काय म्हणलं सर्व ग्रुप, ए ग्रुप, बी ग्रुप, सी ग्रुप, डी ग्रुप, जर सेंट्रल ॲटमला अटॅच असलेले सर्व ग्रुप हे वेगवेगळे असतील, याच्यातला एकही ग्रुप सारखा पाहिजे नाही, याच्यातला एकही ग्रुप सारखा नाही पाहिजे. ओके, जर सेंटरला अटॅच असलेल्या सर्व ग्रुप जर वेगवेगळे असतील तरच या सेंटरला कायरल सेंटर म्हणत आहे. आणि हे कायरल सेंटर स्टारनं दाखवतात बेटा. काय हे कायरल सेंटर असं स्टारनं दाखवतात. ओके, आणि या सेंटरला आहे की नाही, या सेंटरला कायरल सेंटर म्हणतात. ओके, या सेंटरला कायरल सेंटर म्हणतात. कायरल सेंटर और स्टीरियोजेनिक सेंटर म्हणजे काय, कायरल सेंटर और स्टीरियोजेनिक सेंटर म्हणजे असं सेंटर की ज्या सेंटरला अटॅच असलेले सर्व ग्रुप वेगवेगळे असतात. ओके, याचं एक्झाम्पल कोणतं, पहिलं एक्झाम्पल बेटा 2-क्लोरोब्युटेन. काय 2-क्लोरोब्युटेन. दुसरं एक्झाम्पल कोणतं बेटा, लॅक्टिक ऍसिड. आणि तिसरं एक्झाम्पल कोणतं बेटा आपलं, ग्लुकोज. काय ओके, पहा लक्षात घ्या बेटा, आहे की नाही. टू क्लोरोब्युटेन, आहे की नाही. ओके बेटा, या 2-क्लोरोब्युटेन मध्ये हा जो कार्बन आहे ना, हा कार्बन कायरल सेंटर आहे. तुम्ही म्हणसाल कसं काय, पहा काढून दाखवतो. लक्षात घ्या, हा कार्बन मी सेंटरला लिहिला. ओके, या कार्बनला एक हायड्रोजन अटॅच आहे, एक हायड्रोजन अटॅच आहे. काय आहे, एक हायड्रोजन अटॅच आहे. तो हायड्रोजन मी आहे की नाही इकडे लिहिला. ओके, एक क्लोरीन अटॅच आहे, तो क्लोरीन मी इकडे लिहिला. एक CH3 ग्रुप अटॅच आहे की नाही, तो CH3 ग्रुप मी खाली लिहिला. आणि एवढा CH3 CH2 याला काय म्हणतो आपण, C2H5 इथिल ग्रुप आहे. झालं की नाही, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, आहे की नाही. 1 2 3 4 2-क्लोरोब्युटेन, आहे की नाही. पहा लक्षात घ्या, 2-क्लोरोब्युटेन. या 2-क्लोरोब्युटेन मध्ये हे जो कार्बन आहे ना, हा कायरल कार्बन आहे किंवा कायरल सेंटर आहे किंवा स्टीरियोजेनिक सेंटर आहे. ओके, लक्षात घ्या. कसं काय, या कार्बनला एक इथिल ग्रुप अटॅच आहे,
एक क्लोरीन ग्रुप अटॅच आहे, एक CH3 म्हणजे मिथिल ग्रुप अटॅच आहे आणि एक हायड्रोजन अटॅच आहे. समजलं? सेंटर ॲटमला अटॅच असलेले हे सर्व ग्रुप वेगवेगळे आहे. हा इथिल ग्रुप आहे तर हा मिथिल ग्रुप आहे. हा इथिल ग्रुप आहे का? नाही. याच्यातला अटॅच असलेला एकही ग्रुप सारखा नाही, म्हणून हे सेंटर कायरल सेंटर आहे बेटा, आहे की नाही. दुसरं एक्झाम्पल कोणतं बेटा? लॅक्टिक ऍसिड. दुसरं एक्झाम्पल कोणतं बेटा? लॅक्टिक ऍसिड. पहा, लक्षात घ्या. CH3 CH OH COH याला म्हणतात बेटा लॅक्टिक ऍसिड. या लॅक्टिक ऍसिड मधला हा कार्बन आहे ना, कायरल कार्बन ॲटम आहे किंवा कायरल सेंटर आहे. कसं काय बघा, लक्षात. हे कार्बन, ओके, हे वरी COH ग्रुप लिहितो, ओके, हे OH ग्रुप इकडे लिहितो, हा हायड्रोजन इकडे लिहितो, हा मिथिल ग्रुप खाली लिहितो, ओके. पहा, या सेंटरच्या कार्बन ॲटमला हा COH ग्रुप आहे, हा OH ग्रुप आहे, हा मिथिल ग्रुप आहे, हायड्रोजन आहे. हे अटॅच असलेले चारही ग्रुप वेगवेगळे आहे. याच्यातला कोणता तरी ग्रुप सारखा आहे का? म्हणजे इकडं OH आहे तर इकडं OH आहे, इकडं OH नाही, इकडं हायड्रोजन आहे का? म्हणजे हे सारखं आहे का? नाही. हे सारखं आहे का? नाही. हे सारखं आहे का? अटॅच असलेला एकही ग्रुप सारखा नाही. म्हणजे हे जे कार्बन आहे हे कायरल कार्बन आहे किंवा कायरल सेंटर आहे. ओके. मग आता मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये असं कायरल सेंटर असते किंवा कायरल कार्बन असते, त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडवर जर सर आपण असा प्लेन पोलराइज लाईट पास केला तर तो प्लेन पोलराइज लाईट एक तर राईट हँड साईडला रोटेट होईल किंवा लेफ्ट हँड साईडला रोटेट होईल. समजलं मी काय म्हणलं? जर असे कंपाऊंड, मी काय म्हणलं, असे कंपाऊंड की ज्या कंपाऊंडमध्ये असं कायरल सेंटर आहे. पहा, हे 2-क्लोरोब्युटेन मधलं आहे की नाही, हे कशातलं? लॅक्टिक ऍसिड मधलं. ज्या कंपाऊंडमध्ये असं कायरल सेंटर आहे त्या कंपाऊंडवर जर सर आपण असा प्लेन पोलराइज लाईट पास केला तर तो प्लेन पोलराइज लाईट एक तर राईट हँड साईडला रोटेट होईल, नाही तर लेफ्ट हँड साईडला रोटेट होईल. ओके, आहे की नाही. मग असे कंपाऊंड ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवतात की ज्या कंपाऊंडमध्ये असं कायरल सेंटर आहे किंवा स्टिरिओजेनिक सेंटर आहे. कायरल सेंटर म्हणजे काय? कायरल सेंटर म्हणजे असं सेंटर की ज्याला अटॅच असलेले सर्व ग्रुप वेगवेगळे असतील. जर समजा मी इथं हायड्रोजन काढला आणि इथं क्लोरीन लावलं, आता हे कायरल सेंटर होणार नाही बेटा. आता जर तुम्ही याच्यावर प्लेन पोलराइज लाईट पास केला तर तो प्लेन पोलराइज लाईट रोटेट होणार नाही. आता हा कंपाऊंड ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे. हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. जर समजा इथं मी हायड्रोजन केलं, ओके, आता हा कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. म्हणजे लक्षात घ्या बेटा, जर समजा एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कायरल सेंटर असेल किंवा कायरल कार्बन असेल तरच तो कंपाऊंड प्लेन पोलराइज लाईटला रोटेट करेल, अन्यथा रोटेट करणार नाही. ओके, याच गोष्टीला म्हणतात ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. समजलं? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी, एखादा कंपाऊंड ऑप्टिकल ऍक्टिव्ह असण्यासाठी त्या कंपाऊंडमध्ये कमीत कमी एक तरी कायरल सेंटर असाय पाहिजे. ओके. ग्लुकोजमध्ये तर 4 कायरल सेंटर आहे. मी तुम्हाला दाखवतो बेटा, ग्लुकोजमध्ये 4 कायरल सेंटर आहेत. ग्लुकोज C6,
पहा हा ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे आणि या ग्लुकोजमध्ये 4 कायरल सेंटर आहेत. किती बेटा? एक नाही, असे 4 कायरल सेंटर आहेत. किती? 4. पहा हे एक, ओके, दुसरं, तिसरं, चौथं, 1 2 3 4. ग्लुकोजमध्ये 4 कायरल सेंटर आहे. ओके, ज्या वेळेस आम्ही BScला ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीचं प्रॅक्टिकल करायचो त्यावेळेस आम्ही आहे की नाही मेडिकलमधून एक ग्लुकोजचा पुडा आणायचो, कारण त्याच्यात हेच राहते आहे की नाही, ते टाकायचो ना ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीच्या रिडिंग घ्यायचो. पहा बेटा, तुम्ही म्हणसाल याच्यात इथं लक्ष द्या, तुम्हाला समजणार नाही हे कायरल सेंटर कसं काय. पहा या सेंटरला, या कार्बनला इकडं हायड्रोजन आहे, इकडं OH ग्रुप आहे, वर एवढा ग्रुप आहे आणि खाली हे एवढा ग्रुप आहे. म्हणजे या कार्बन ॲटमला हे पहिला ग्रुप, दुसरा ग्रुप, हे एवढा तिसरा ग्रुप आणि चौथा हे हायड्रोजन. पहा 4 वेगवेगळे ग्रुप आहेत ना या कार्बन ॲटमला, आहे की नाही. इकडून हायड्रोजन आहे, वरून हे एवढा ग्रुप, इकडून OH ग्रुप, बघा खालचा एवढा ग्रुप, आहे की नाही. सेम या कार्बनचं सुद्धा, आहे की नाही. म्हणून या ग्लुकोज मॉलिक्यूलमध्ये 4 कायरल सेंटर आहेत. पहा काय म्हणलं मी, ग्लुकोजमध्ये किती कायरल सेंटर आहे? 4 कायरल सेंटर. आणि ग्लुकोज काय दाखवते बेटा? ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवते. जर समजा या ग्लुकोजवर आपण काय केलं, जर समजा या ग्लुकोजवर आपण PPL, या ग्लुकोजवर समजा आपण प्लेन पोलराइज लाईट पास केला, तर तो ग्लुकोज हे प्लेन पोलराइज लाईट एक तर राईट हँड साईडला वळल, नाही तर लेफ्ट हँड साईडला वळल. मग तुम्ही मला असा प्रश्न विचारसाल बेटा की राईट हँड साईडला वळवल की लेफ्ट हँड साईडला वळवल, हे कसं लक्षात येईल आपल्या? बेटा लक्षात घ्या, ते लक्षात येत नसते. काऊन? कारण मी हे ग्लुकोज मॉलिक्यूल असं बोर्डावर कागदावर लिहायलो, आहे की नाही. ॲक्च्युअली ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी हे पोलरीमीटर नावाच्या इन्स्ट्रुमेंटनं चेक करून पाहावं लागते. तुम्ही आता हातात मॉलिक्यूल घेतला, हां हे ग्लुकोज आहे, हे राईट हँड साईडकडे वळल किंवा लेफ्ट हँड साईड सांगू शकत नाही, ते प्रॅक्टिकली करून पाहावं लागते. म्हणून ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी इज अ प्रॅक्टिकल फिनॉमिना. काय म्हणलं मी? ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी इज अ प्रॅक्टिकल फिनॉमिना. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी हे तुम्हाला थेरॉटिकली सांगता येत नाही. हां 2 क्लोरोब्युटेन घेतला, राईट हँड साईडला वळल की लेफ्ट हँड असं सांगता येत नाही बेटा. कंपाऊंडकडे पाहून सांगता येत नाही, त्याच्या रिडिंग घ्यावं लागतं, त्याला चेक करावं लागते. ओके चला, तर हे झालं बेटा ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी बद्दल डिटेल. ओके चला, हे तुम्ही व्यवस्थित नोट करून घ्या. ओके, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीची डेफिनेशन लिहिली का? डबल एकदा सांगतो, ती नोट करून घ्या होईल. ओके, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे इट इज द फिजिकल प्रॉपर्टी ऑर अ फिनॉमिना ऑफ अ कंपाऊंड. It is a physical property or phenomena of a compound by which the compound can rotate the plane polarized light either towards right hand side or left hand side is called as optical activity, and the compound are known as optically active compound. Okay, जर तो प्लेन पोलराइज लाईट स्ट्रेटच राहिला, ना लेफ्ट हँड कडे वळला ना राईट कडे वळला, तर समजायचं तो कंपाऊंड ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे की नाही. राईट कडे वळव किंवा लेफ्ट कडे वळव, कोणीकडेही रोटेट हो तर ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे, पण तो स्ट्रेटच राहिला तर ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. ओके चला, थँक्यू. नोट करा.